महाराष्ट्राच्या भावना याच होत्या की सन्माननीय उद्धव ठाकरे आणि सन्माननीय राज ठाकरे यांनी एकत्र येऊन महाराष्ट्राचं राजकारण आणि राजकारणाची सूत्र हातात घेतली पाहिजे ही आतापर्यंत लोकभावना होती किंवा आहे. मग आता प्रश्न का निर्माण विचारताय तुम्ही, प्रश्न का निर्माण करताय, असं आहे तसं आहे तसं आहे. महाराष्ट्राच्या मनात जे आहे ती भावना राज ठाकरे आणि माननीय उद्धव ठाकरे या दोघांनी व्यक्त केली. दोघांनीही आपल्या आपल्या भूमिका मांडलेल्या आहेत, हे लक्षात घ्या. आणि जेव्हा दोन प्रमुख नेते अशा भूमिका मांडतात तेव्हा त्या आपण गांभीर्याने घेतल्या पाहिजेत आणि पुढे जायला पाहिजे. आता काही लोकांना त्याच्याविषयी वेदना होणार, कारण जर उद्धव आणि राज ठाकरे एकत्र झाले किंवा राजकारण एकत्र केलं तर आम्हाला कायमच्या शेतावर जावं लागेल, आम्हाला कायमच्या शेतावर जावं लागेल किंवा आम्हाला कायम संघ दक्ष शाखेत जावं लागेल. कारण महाराष्ट्र हा कायम ठाकरेंवर प्रेम करणारा महाराष्ट्र आहे. महाराष्ट्रानं सातत्यानं बाळासाहेब ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबावर मनापासून प्रेम केलं आणि आजही करतो आहोत. पिढ्या बदलल्या पण हे प्रेम काही कमी होत नाही. त्याच्यामुळे अनेकांना भीती वाटत असेल, त्यातून त्यांच्या काही पोटातून त्यांची मळमळ बाहेर पडत असेल तर त्याकडे आम्ही दुर्लक्ष करतो. आम्ही सकारात्मक दृष्टीने याकडे पाहतो. महाराष्ट्रात काही चांगलं घडावं आणि महाराष्ट्रानं एकत्र येऊन हुकुमशाहीविरुद्ध कायम लढे दिलेले आहेत, हे विसरू नका. चले जाव आंदोलनाची ठिणगी या मुंबईतच पडली, महाराष्ट्रात पडली आणि त्यामध्ये मराठी गिरणी कामगार पुढे होता, मराठी माणूस पुढे होता, हे लक्षात घ्या, विसरू नका. नाही पण राऊत साहेब, तुम्ही जेव्हा म्हणता की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंनीच या विषयावर बोलावं आणि तेच एकमेकांशी बोलावं, अशा वेळेस दुसऱ्या फळीतले नेते मात्र प्रतिक्रिया व्यक्त करतायत. आमच्या पक्षामध्ये किंवा शिवसेनेमध्ये अशा प्रकारचं कोणी काहीच वक्तव्य केलं नाही. स्वतः उद्धव ठाकरे असेल, मी असेल, आमचे इतर माझे सहकारी असतील, प्रवक्ते आहेत खाली, तुम्ही मला दाखवा की त्यांनी माननीय उद्धव साहेबांनी घेतलेल्या भूमिकेच्या विरोधात जाऊन आपलं मत व्यक्त केलं नाही. आमच्या भावना फार स्वच्छ आहेत आणि आमचं मन निर्मळ आहे या बाबतीमध्ये. त्याच्यामुळे आम्ही असं ठरवलेलं आहे, कोणी काही बोलू द्या, कोणी काही बोलू द्या, कोणी किती खाजवत बसू द्या मागून पुढून, भूतकाळात वळायचं नाही, हा फॉर्म्युला आहे. भूतकाळात डोकावायचा नाही. जेव्हा आम्ही ठरवलं आहे माननीय उद्धव साहेबांनी की एक पाऊल पुढे टाकायचं आहे, एक पाऊल पुढे टाकत असताना मागे काय झालंय हे दुर्लक्ष करून पुढे जायचं आहे. मागे आम्ही काय बोललो, ते काय बोलले, त्यांनी काय टीका केली, त्यांनी काय भूमिका मांडली, हे विसरायला पाहिजे पुढे जाताना. याला सकारात्मक दृष्टिकोन म्हणतात. जेव्हा आम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर आघाडी स्थापन केली तेव्हा आम्ही एकमेकावर टीका करत होतो ना, प्रचंड टीका केली आम्ही दोघांनी एकमेकांवर. पण जेव्हा आम्हाला एकत्र यायचं ठरल्यावर ते आम्ही भूतकाळात पाहिलं नाही, आम्ही भविष्याचा विचार केला. म्हणजे 2014 साली भारतीय जनता पक्षाने आमच्याशी युती तोडली, हिंदुत्ववादी पक्ष असताना आम्ही युती तोडली, आम्ही दोघांनी एकमेकांच्या विरुद्ध प्रचंड टीका केली. परत आम्ही एकत्र आलो तेव्हा आम्ही भूतकाळात पाहिलं नाही. आम्हाला एकत्र यायचं होतं, ठरलं एकत्र येणं गरजेचं आहे, आम्ही एकत्र आलो, आम्ही निवडणुका लढलो, भूतकाळात डोकावलं नाही. उत्तम राजकारण हे भूतकाळात न डोकावण्याचं असतं. अशा वेळेला जेव्हा आम्ही हात मिळवणी करतो राज्याच्या आणि देशाच्या हितासाठी, तेव्हा मागे मागे कशाला खाजवत बसायचं, पुढे बघा ना. आम्ही त्या विचाराचे आहोत आणि माननीय उद्धव ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख हे सुद्धा भविष्याचा विचार करणारे आहेत, भूतकाळाचा नाही. आम्हाला महाराष्ट्राचे भविष्य घडवायचं आहे, आम्हाला मराठी माणसाचं भविष्य उज्ज्वल करायचं आहे, हे ठरलंय ना दोन नेत्यांमध्ये. मग उद्धवजींनी खाली संदेश दिलेला,
आपल्याला सकारात्मक दृष्टिकोन ठेवायचा आहे. आपल्याला भविष्याचा विचार करायचा आहे. त्याच्यामुळे कोणीही या संदर्भात वेगळी भूमिका मांडायची नाही. 4 भिंतीआड आपण बोलू शकतो, पण ज्याच्यामुळे हा जो एक नवीन प्रवाह सुरू होतो आहे तो प्रवाह गढूळ करण्याचं काम आम्ही आमच्याकडून कदापि करणार नाही.